आता स्मिता ॲब्सल्यूट इंडियाची फाउंडर आहे. प्रॉडक्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इथे आपल्याला मिळू शकते. तर स्मिता, तुझं स्वागत. आणि आपल्या सख्यांना आता प्रदर्शनानंतर त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल तू काय कन्सल्टन्सी देऊ शकतेस त्याबद्दल ऐकायला आम्ही सगळेच उत्सुक आहोत. तर तू तुझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी ही विनंती. थँक्यू सो मच अलका मॅडम. प्लस मला दीप्तीताईंचा पण आभार मानायचे की त्यांनी एक ऍडमिन टीमला हे दिला, प्लॅटफॉर्म दिला. तर मला पहिलं सांगायचं असं वाटतं, तुम्ही मला ज्या नावाने ओळखता ते स्मायरा केकच्या नावाने ओळखतात, बरोबर? तर आज माझी जी आयडेंटिटी झाली ती स्मायराच्या नावाने झालेली आहे. पण आज मी तुम्हाला जी भेटणार ना ती वेगळ्या स्वरूपातच भेटणार आहे. आणि तो विषय पण आपला जिव्हाळ्याचाच आहे, प्रोडक्ट. प्रोडक्ट बद्दल सांगण्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून विचारायची आहे. एक्झिबिशन आपलं जे 10 आणि 11 झालं त्यामध्ये सगळ्यांना भरघोस प्रतिसाद मिळालाय. काहींना मिळाला, काहींना नाही मिळाला असेल. पण आपण प्रयत्न केला एका टप्प्यापर्यंत पोहोचायचा की आपले प्रोडक्ट लोकांपर्यंत कितपर्यंत पोहोचू शकतात. आता मला एक सांगा, किती जणांना असं वाटतं की आपलं प्रोडक्ट बेस्ट आहे? की किती जणांचं प्रोडक्ट जास्त सेल झालं त्यामुळे मला जास्त माझे प्रॉडक्ट विकले गेले त्यामुळे माझं नाव झालं? कारण प्रत्येक आईला हे आपलं बाळ तर वाटतंच ना, की बाबा हे बाळ माझं चांगलं आहे. पण त्याच बाळाची जर बाहेरून कोणी सांगितलं की हे माझं बाळ, तुमच्या मुलाला एवढे पर्सेंटेज मिळाले, तुमचा मुलगा नोकरीवरती ह्या पोझिशनला गेला, त्यामुळे आपली मान अशी वर उंचावते, बरोबर ना? तर प्रोडक्ट पण हे आपलंच बाळ आहे. तर ह्या प्रोडक्ट बद्दल आपण बोलण्यापेक्षा जर इतर बोलतील तर ते प्रोडक्ट जास्त सेल झालं असं तुम्हाला नाही वाटत का? कारण काय असतं, एक्झिबिशन मध्ये ना आपण प्रोडक्ट सेल करतो की त्यावेळची गरज आहे. पण तो मग तेवढाच भाग आहे का तुम्हाला एक्झिबिशन मध्ये प्रॉडक्ट सेल करायचं? आता झालं एक्झिबिशन, झालं आता सोडून द्या. आता पुढच्या एक्झिबिशनला बघूया, दुसऱ्या एक्झिबिशन, तिसऱ्या एक्झिबिशन, चौथ्या एक्झिबिशन. सगळ्यांना काही ना काहीतरी असे विचार असतात की बाबा माझं प्रोडक्ट सेल व्हायला हवं. पण हा कोणी विचार करत नाही की हे प्रोडक्ट एका लेवलला बोरोलीच्या बाहेर, एक्झिबिशनच्या बाहेर जाऊन ते दुकानात यावं, दुकानातून ते मॉलमध्ये जावं, मॉल मधून ते परत मग B2B साठी जावं, आणि कधीतरी आपण एक प्रॉडक्ट साठी आपण एक मॅन्युफॅक्चर युनिट ओपन करा. किती जणांची मला सांगा ही इच्छा आहे की मी एक मॅन्युफॅक्चर म्हणून लोकांसमोर यावी म्हणून? मला वाटतं सगळ्यांनाच वाटतं की आपण ज्या आज आपण बिझनेस मध्ये का आलो, कारण आपण प्रवाहाच्या विरुद्ध वाहतो. नाही तर आपण नोकरीच केली असती ना हो, बरोबर ना? तर मला आज एक्झिबिशन बद्दलच बोलाय. भरपूर जणांचं असं झालेलं आहे, मी अनालाइज केलं, माझ्याकडे रिपोर्ट आला. दीप्तीताईने मला रिपोर्ट पाठवला. तर काही जणांचं एक्झिबिशन फार प्रॉडक्टना चांगला रिस्पॉन्स मिळाला, त्यांना 80% मिळाले. काही काही जणांचा बिझनेस 40% झालाय, काही काहींचा लो झाला. ठीक आहे, मग एक्झिबिशन हे लास्ट पर्याय नाही ना आपल्याला, की बाबा आता एक्झिबिशन झालं, आता माझं काय सेल होणार नाही, संपलं, असा तर विषय नसतो ना. आता मी तुम्हाला एक उदाहरण द्यायला बघते. आपल्या इकडे मॅडम आहे सीमा, आय थिंक सीमा पाटील मॅडम आहे, शी इज इन टू टॅरो, राईट? तर सीमा मॅडम जर तुम्ही बघितलं असाल तर तुम्हाला हे माहितीये, टॅरोवाल्या आणखी एक मॅडम होत्या, विनया मॅडम. तर विनया मॅडमने काय केलेलं तुम्ही बघितलं का आवर्जून? विनया मॅडमने त्यांच्या सर्व्हिसेस सांगण्यापेक्षा त्यांनी एक अशी ऑफर ठेवली की तुम्ही एवढे पैसे द्या, तुमचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बघा, माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर माणसाला काय वाटतं, अरे हा आहे ना माझ्यासाठी देवच आहे, ह्याला माझ्या काहीतरी क्वेरीज असतील त्या आणखी सांगाव्या. मग ह्याच्यामध्ये काय झालं, विनया मॅडमने तिथे हे नाही बघितलं की बाबा भरपूर जण माझ्याकडे कन्सल्टन्सीसाठी यावे म्हणून. तर मॅडमने काय बघितलं, त्यांची जी नस होती ती पकडली कस्टमरची. कस्टमरने त्यांना पुढे जाऊन अप्रोच केलं की मला डिटेलिंग साठी तुम्हाला भेटायचंय. तर एक्झिबिशन हा असा पार्ट आहे की तुम्हाला तिथे नेटवर्किंग करायचं आहे, तुम्हाला प्रोडक्ट सेल नाही करायचंय. आपल्याला वाटतं माझं प्रोडक्ट विकलं जायला, बरोबर आहे, विकणारच ते प्रोडक्ट. पण ते प्रोडक्ट 4 जणांपर्यंत, ती सर्व्हिसेस 4 जणांपर्यंत कशी जावी, हा एक्झिबिशनचा हेतू असतो. तो मूळ मुद्दा हाच आहे. आता जसं आता बघाल तर तुम्ही
एक मॅडम आहेत, त्यांनी आय थिंक संचिता सुर्वे मॅडम आहे, त्यांचा बॅगचा बिझनेस होता, राईट. आता त्यांच्या ज्या बॅग्स वरती त्या क्रिएटिव्ह करायच्या. सो त्या क्रिएटिव्ह मुळे त्यांना काय वाटायचं की बाबा माझी बॅग सुंदर आहे, बरोबर आहे. पण तुम्ही कस्टमरला सांगितलं का आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देतो, आम्ही बल्क क्वांटिटीवरती काम करतो? हे कधी तुम्ही त्यांना समोरून विचारलात का? आता तुम्हाला माहिती आहे एक्झिबिशन एवढे होतात, घे भरारी होतं, सी बज होतं, किती ठिकाणी, की तुम्ही हा बल्क क्वांटिटीचा का नाही वापर करत? का तुम्ही इंडिव्हिज्युअलला जातात? इंडिव्हिज्युअल मध्ये आज किती वर्ष आपण करतो एक्झिबिशन, आणि किती वर्ष करणार आहे? मार्केटमध्ये एवढे प्लॅटफॉर्म आहेत, एवढे बनवणारे आहेत, की आज तुम्ही नाही तर उद्या ते आहेत, परवा तिसऱ्या, नंतर चौथ्या. पण तुम्ही कुठेतरी ही सुरुवात करायला पाहिजे, मी एका लेवलने अप व्हायला पाहिजे. मी जर आज जर पेंटिंग करते, फॅब्रिक पेंटिंग करते, तर मी क्लासेससाठी विचारावं, मी स्कूलसाठी विचारावं, किंवा मी कंपन्यांना अप्रोच करावं की बाबा आता दिवाळी येते आहे, तर तुम्हाला गुडी बॅग्स तुम्ही बनवत घेत असाल तर आम्ही तुमच्या कंपनीचं ब्रँडिंग करून देतो. सो ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही एक्झिबिशन मधून शिकायला हव्या, कारण तुमच्याकडे ग्राहक येतो आहे. तू माइट बी तो ग्राहक ऍडमिन टीमचा असावा, कुठल्या तरी कंपनीचा, यू नेव्हर नो. मला पण नाही माहिती, माझं पण स्टॉल होतं, पण मला नाही माहिती की तो HR आहे काय. पण तुम्ही त्याच्यासमोर कसं प्रेझेंट करतात आहे तुमचं प्रॉडक्ट. तुम्ही सेल करण्यापेक्षा माणसाला तुमच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगा. ही माहिती आज ना उद्या त्यांना कधीतरी क्लिक होणार. मला सांगा किती जणांच्या टेबलवरती ग्राहक आले आणि किती जणांनी त्यांच्याकडून प्रॉडक्ट घेतले नाही. आणि ज्यांनी प्रोडक्ट घेतले नाही त्यांचं तुम्ही नाव, कॉन्टॅक्ट नंबर घेतलात का? एकदा हा विचार करा तुम्ही. असं काही नाही की हे एक्झिबिशन फायनल आहे, परत तुम्ही जाणार आहात दुसरीकडे जाणार, तिथे पण तुम्ही ट्राय करू शकता की बाबा माझ्याकडे ग्राहक आला, नाही घेतलं, मी त्याला इन्फो दिली, मी सगळं माझ्या प्रॉडक्ट बद्दल सांगितलं, या प्रोडक्टचे ऍडव्हान्टेजेस सांगितले, ते कुठे कुठे युज होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि तरी पण त्यांनी नाही म्हटलं, ठीक आहे, मग तुमचं मला कॉन्टॅक्ट नंबर द्या, त्यांचं नाव घ्या, त्यांना दुसऱ्या दिवशी एक मेसेज पाठवा तुम्ही की तुम्ही माझ्या स्टॉलला व्हिजिट केला, थँक्यू सो मच. आणि थोडस ना तुमच्या बिझनेस बद्दल ब्रीफिंग करा त्यांना. इट इज लाईक 2-3 लाईन्स मध्ये तुम्ही सांगा ना कस्टमरला. भले तो आज कस्टमर तुमचा नसेल, पण इन फ्युचर तो तुमचा होऊ शकतो, बरोबर. सो हे मला तुम्हाला सांगायचं होतं की एक्झिबिशनला तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघा. इट इज नॉट अ सेलिंग प्लॅटफॉर्म, फर्स्ट ऑफ ऑल. दुसरी गोष्ट, आज जो आपण ज्या टॉपिक साठी आलो, प्रोडक्ट कन्सल्टन्सी. प्रोडक्ट कन्सल्टन्सी मध्ये काय असतं की आम्ही तुम्हाला सांगतो की बाबा तुमचं प्रोडक्ट कुठल्या प्लॅटफॉर्म वरती कुठे जाणार आहे आणि कुठे कुठे सेल करणार आहे. तर राईट क्लायंट कोण आहे, ही प्रोडक्ट कन्सल्टन्सी असते. आणि प्रॉडक्ट मध्ये कसं आहे, हा बाबा मी एक वस्तू बनवली आहे, आता फॉर एक्झाम्पल आता मी फूड कॅटेगरीची आहे, मी तुम्हाला एक सांगते. आता आपलं जेव्हा एक्झिबिशन होतं त्यावेळेला ते नेमकं आपल्या गणपतीच्या टायमिंग वरती होतं, राईट. तेव्हा फूडवाल्यांनी काय केलेलं, मोदक लावलेले, बरोबर. त्याच्यानंतर काही काही जणांनी ते भाकऱ्या लावलेल्या, भाकऱ्या ठेवलेल्या, चपात्या, काही जे असेल खाण्याचे जे पदार्थ होते ते ठेवलेले. तुम्हाला माहितीये तिथे मिलेट्स वाल्या होत्या मॅडम, त्यांनी नूडल्स आणि हे ठेवलेलं, त्यांनी टेस्टर दिलेलं त्यांचं. तिथे त्यांचा सेल करण्याचा अप्रोच नव्हता, तिथे त्यांचा काय होता की बाबा मिलेटचे नूडल्स कसे लागतात, लोकांनी ते घेतले ते नंतरचा भाग आहे, पण त्यांनी त्याचा इम्पॉर्टन्स सांगितलं. जर आता एक्झिबिशनच्या मेन श्रावणाच्याच तोंडावरती आपलं एक्झिबिशन होतं, तर मला सांगा, मोदक, फॉर मी एक्झाम्पल मोदकचं देते. मोदक तर सगळे बाहेरून घेतात, मी तर बाहेरून घेते, पण मला असं वाटतं जेव्हा माझ्या घरी गणपती येतो ना, तर एका वर्षामध्ये ना मी एकदा माझ्या हाताने मोदक बनवावा आणि तो देवाला ते प्रसाद म्हणून द्या. पण प्रश्न तिथे ते चॅलेंजेस काय होतात, अरे ते खोबरं कोण किसणार, अरे ते चून कोण बनवणार, इकडनं सुरुवात होते. तर अशा वेळेला जिथे तिकडे प्रोडक्ट वाले इतके होते, तर त्याने प्रोडक्ट वाल्यांनी, जर फूड वाल्यांनी मोदकाचं सारण टेस्टर म्हणून ठेवलं असतं, तर त्यांना पुढच्या वेळेला त्या ऑर्डर मिळाल्या असत्या ना, की मी मोदक विकण्यापेक्षा मोदक तर विकतेच आहे, एक सारण पण टेस्ट करू, ऍज अ टेस्टर म्हणून दिलं असतं, तर तुम्हाला श्रावणामध्ये
किती जणांनी तशा ऑर्डर दिल्या असत्या, किती जणांनी खोबऱ्याचा जो हे असतो किस असतो तो आपल्याला तो, कारण घरात फॅमिली भरपूर मोठी असल्याने, ऍटलिस्ट महाराष्ट्रीयन लोकांच्या घरात फॅमिली फार मोठी असते, जॉईंट फॅमिली असते, तर ते चूल तुमच्याकडून घेतला असता. उपवास असतात गणपतीमध्ये, तर त्यावेळेला आपल्याला कधी कधी शेंगदाण्याचा हे लागतो, कूट लागतो, तो बनवा, हे करा, तो पण तुम्ही विकू शकत होता. आज तुमच्याकडे ग्राहक कुठकुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे अप्रोच करतो, हे बघणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि इथे तर तुमच्याकडे रेसिडेन्स क्राऊड आला होता, घरचाच क्राऊड आला होता, तर तुम्ही त्यांना ते सर्व करू शकत असतात, टेस्ट करून दिली असतात. मग त्यांनी काय केलं असतं, जास्तीत जास्त तुमचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला असता. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण एक्झिबिशनला येतो ना, एक्झिबिशनला टेबलवरती एक माणूस नाही, 3 माणसं तरी हवी कमीत कमी. का सांगते, एक माणूस जर इन्फॉर्मेशन देत असेल तर दुसऱ्या माणसाने त्या माणसाबद्दल एकदम परफेक्टली, त्याला काय त्याची हे आहे, गरज आहे, त्याप्रमाणे आहे ना, त्या माणसाला समोरून अप्रोच करायचा, त्याच्या डिटेल्स घ्यायचा प्रयत्न करायचा, आणि तुमचं कार्ड द्यायचा प्रयत्न करा. जेवढं होत असेल तुमचं कार्ड कॅरी करा त्यावेळेला. आता हा झाला एक्झिबिशनचा पार्ट. तुम्ही तिकडे काय सेल करायचं कळलं. आता पुढचे 365 डेज मधले 2 डेज तुमचं एक्झिबिशन असेल, तर रेस्ट ऑफ द डेज तुम्ही काय करणार त्यावेळेला, तुम्ही तुमचं प्रोडक्ट कुठे सेल करणार आहात, काय करणार आहात. आपल्याकडे विविध प्लॅटफॉर्म आहेत. आपल्याकडे माझ्यामध्ये तरी याआधी सेशन पण झालेले आहे बिझनेस कट्ट्याचं. दीप्तीताईंना मी आवर्जून सांगेन, दीप्तीताई ह्याच्यानंतर काही असे सेशन घ्या की एक्झिबिशन नंतर आपण कुठले कुठले प्लॅटफॉर्म देऊ शकतो. ऑफलाईन मधले तुम्हाला प्लॅटफॉर्म कळलेच आहे. तुमचं प्रॉडक्ट जास्त करून मार्केटमध्ये B2B साठी विचारा. B2B ला B2B म्हणजे काय, की एक दुकान आहे, एक दुकानाला सांगा की बाबा मी हे माल बनवते, तुम्ही ह्या क्वांटिटी वरती घ्या, मग तुम्हाला तो क्वांटिटीचा क्राऊड मिळतो. ते झालं. त्याच्यानंतर दुसरा प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही पर्टिक्युलरली टेरिटरीमध्ये नाही, टेरिटरीच्या बाहेर जाऊन सेल करू शकतात. तुमचं प्रॉडक्ट, तुमच्या सर्व्हिसेस भरपूर जण बघू शकतात. ते घेणं न घेणं ते नंतरचा भाग आहे, पण तुमच्या प्रोडक्टला जो वेटेज मिळतो तो ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे जास्त मिळतो, कारण तो लोकांपर्यंत पर्टिक्युलरली त्या फेस्टिव्ह सीझनला तो जास्त करून हॅमर होतो, लक्षात राहतो माणसाला की हा जो आहे माझा प्रोडक्ट, ह्या मॅडम कडून घ्यायलाच पाहिजे. आता गरबा येतोय नवरात्रीला, नवरात्रीला दांड्या लागतात, काही जरी घरी हे ठेवतात, देवी मांडतात, तर तेव्हा कलश, त्याची तोरणं, रांगोळ्या, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीला जर तुम्हाला प्लॅटफॉर्म हवा असेल तर ऑनलाईन इज द बेस्ट प्लॅटफॉर्म. आफ्टर एक्झिबिशन तुम्ही ऑनलाईनला, तुमच्याकडे वेबसाईट आहे, तुमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. मला सांगा, बिझनेस कट्टाचा आपला FB वरती पेज आहे, त्यावरती किती जणांनी आफ्टर एक्झिबिशन नंतर पोस्ट टाकल्या आहेत, मी बघते त्या. फार कमी लोकांनी टाकल्या. आम्ही टाकू शकतो ऍज अ ऍडमिन टीम, पण आम्ही म्हणतो की तुम्ही टाका, तुम्ही पुढे या. तिथे तर काही पैसे द्यायचे नाहीयेत, राईट. तर जर आपल्या कट्ट्याने एवढे सगळे आपल्याला प्लॅटफॉर्म केले आहेत, आपल्याकडे एवढे सोशल ग्रुप आहेत, त्या ठिकाणी तुम्ही विजिबिलिटी द्या. काही काय ते ई कॉमर्स साइट्स आहेत, तुम्ही ई कॉमर्स साइट्स वरती येऊ शकतात. आजचा विषय हाच आहे की तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन गोष्टीबद्दल महत्व कळणं गरजेचं आहे. मी कधी ऑफलाईन व्हावं आणि कधी ऑनलाईन व्हावं, हा तुमचा तुमचा कॉल आहे. पण आपल्याला विजिबिलिटी करणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या प्रोडक्टचं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, नाही तर ते सेल करायचं नाही. आज जर तुम्ही जर माझं जर स्टेट जर मी पोस्ट टाकते डेलीच्या ग्रुप वरती, तर तुम्ही बघाल मी काही मागत नाही, पण मी माझ्या प्रॉडक्ट बद्दल सांगते की हे प्रॉडक्टची माहिती देते. आपल्याकडे गुगल आहे, गुगल वरती तुम्ही सर्च करा, AI वरती सर्च करा, पुस्तकं आहे, पुस्तकं वाचा. आणि काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही ना ओपनली मांडा प्लॅटफॉर्म वरती. सो मी माझ्या परीने तुम्हाला सांगितलंय, की बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलंय की एक्झिबिशन नंतर काय करायचं आणि कसं करायचं. आणि ह्या पुढचं जे आहे सेशन ते सचिन धामणे सर घेणार आहेत. ते तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुमची विजिबिलिटी कशी क्रिएट करायची,
आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचू शकतात ह्याबद्दल ते माहिती देणार आहेत. परत एकदा मी स्मिता पुरळकर तुमचे धन्यवाद मानते की तुम्ही पुढच्या एक्झिबिशनला आपण नव्या रूपाने वेगळ्या पद्धतीने भेटू आणि चांगल्या प्रकारे बिझनेस सेल करण्यापेक्षा चांगल्या प्रकारे बिझनेस नेटवर्क करू, कारण माझ्या मैत्रिणींना मला मॅन्युफॅक्चर म्हणून पाहायचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद स्मिता. बऱ्याचशा सख्यांना लक्षात आलं असेल की फक्त सेल न करता इतर काय काय गोष्टी त्यांनी करायला पाहिजे, आणि सेल करताना आपल्या प्रोडक्टला सब डिवाइड करून कसं त्याही गोष्टी थोड्या सेल करून आपला ओव्हरऑल बिझनेस त्यांना वाढवता येईल. व्हेरी नाईस. थँक्यू. कुणाला जर काही प्रश्नोत्तर असतील तर मला असं वाटतं की आपण आपले दुसऱ्या गेस्ट स्पीकरचं बोलणं, आपलं मार्गदर्शन झालं की त्याच्यानंतर ऍट द एंड थोडे प्रश्नोत्तर जर कुणाला असतील तर घेऊ. अदरवाईज तुम्ही 1-to-1 पण कॉन्टॅक्ट करू शकता. मी तर तू त्यांना सगळ्यांसाठी आपला एक जर नंबर शेअर केला स्वतःचा, तर पर्सनलवर सगळे नंतर कॉन्टॅक्ट करू शकतील. हो, नक्कीच मी आपल्या ग्रुपवर मीटिंग आहेत. मीटिंग झाली ना की आपल्या ग्रुपवरती आहे ना, मी सचिन दामणे आणि माझा दोघांचा नंबर शेअर करू. पहिल्यांदी सेशन होऊन जाऊ देत, नंतर मग आपण. येस, थँक्यू. बरोबर बरोबर. आता आपले दुसरे गेस्ट स्पीकर आहेत ऑक्टस इन्फोटेकचे सचिन धामणे. सर, आपलं बिझनेस कट्ट्यावर स्वागत. सरांची माहिती द्यायची तर NMIMS मधून सरांनी MBA केलेलं आहे, आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधून त्यांनी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट केलंय. एवढंच नव्हे तर पुन्हा अजून एक पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा त्यांनी केलाय कम्प्युटर ऍप्लिकेशन्सचा सुद्धा. अ, सरांचं वेबसाईट डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, मोबाईल ऍप या विषयांमध्ये 15 वर्षांचा अनुभव आहे, आणि आतापर्यंत 850 प्रोजेक्ट केलेले आहेत सरांनी. त्यांच्या क्लायंटची लिस्ट आपण जर बघायला गेलो तर 12 विविध देशांमध्ये त्यांचे उद्योजक क्लायंट आहेत. किती मोठी गोष्ट आहे, किती रीच आहे. त्यांच्या क्लायंटची यादी जर आपण बघायला गेलो तर मोठी मोठी नावं आहेत. टाटा पॉवर, इमामी हेल्थ केअर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडचे एलिट क्रिकेट परफॉर्मन्स अकॅडमी. ही एक वानगी दाखल उदाहरण म्हणून त्यांच्या काही क्लायंट्सची यादी. यावरून, या नावाजलेल्या क्लायंट्सच्या नावांवरून आपल्याला सरांच्या अनुभवाविषयीही नक्कीच लक्षात येऊ शकेल. तर सर, ओव्हर टू यू. आणि प्रोडक्ट विजिबिलिटी बद्दल तुम्ही आमच्या बिझनेस कट्टाच्या सख्यांना यापुढे एक 15 मिनिटं मार्गदर्शन करू शकता, 15 ते 20 मिनिटं. नक्की नक्कीच. मी मार्गदर्शन करण्याआधी मी आधी माझी स्क्रीन शेअर करतो तुमच्या बरोबर. स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो, दिसते. हा. तर तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट तर माहिती आहे, तुम्ही सगळेच प्रोडक्ट सेल करता. तर तुम्हाला माहिती आहे, जो दिखता है वो बिकता दिसत है. आहे. बरोबर. जो बार बार दिखता है वो बार बार बिकता है, लेकिन जो हर बार दिखता है वो हमेशा बिकता है. असं एक ब्रीदवाक्य सेल्स बद्दल बऱ्याच वेळेला लोकांना माहिती आहे. आता ही जी मी तुम्हाला एक स्क्रीन दाखवली, त्या स्क्रीनमध्ये थोड्याफार फरकाने तुमचे प्रोडक्ट्स नक्कीच असतात त्याच्यामध्ये. ओके. तर हे प्रोडक्ट आपण ज्या वेळेला एक्झिबिशनमध्ये सेल करतो, तर त्या एक्झिबिशनमध्ये आपण सेल करताना आपण काही गोष्टी लक्षात घेतो का, आणि एक्झिबिशनच्या नंतरच्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत. आता प्रोडक्ट विजिबिलिटी हा जो आजचा आपला विषय आहे, त्या प्रोडक्ट विजिबिलिटी आपल्याला का गरजेची आहे. सर्वात पहिली गोष्ट, हाऊ इझिली कस्टमर्स कॅन फाइंड युअर प्रॉडक्ट इन द मार्केट प्लेस. म्हणजे समजा तुम्ही एक्झिबिशनमध्ये जरी नसलात, एक्झिबिशनच्या बाहेर जरी तुम्ही तुमचं प्रॉडक्ट जर सेल करत असलात, तर त्यावेळेला तुम्ही प्रोडक्टला, तुमच्या कस्टमरला तुमचा प्रोडक्ट कसा दिसेल याप्रमाणे तुमच्या प्रोडक्टची प्लेसमेंट झाली पाहिजे. एम आय ऑडिबल? हो, व्यवस्थित आहे. ओके. ऐकू. सो
दुसरा प्रश्न आहे, दुसरा इम्पॉर्टंट हे आहे, व्याख्या आहे त्याची, की प्रोडक्ट प्लेसमेंट ही तुम कस्टमरच्या अगदी डोळ्यासमोर किंवा त्यांच्या हाताजवळ कशी तुम्हाला करता येईल त्याबद्दल तुम्हाला मी थोडंसं आणखी ब्रीफमध्ये सांगणार आहे. आता ज्या वेळेला आपण एक्झिबिशनमध्ये पण आपण ज्या वेळेला स्टॉलमध्ये लावतो त्यावेळेला समजा आपल्याकडे एक पेक्षा जास्त प्रोडक्ट असतात, तर साधारण आपण कस्टमरच्या हाताला येईल असे प्रोडक्ट जे तुमचे थोडेसे कॉस्टली प्रोडक्ट असतील किंवा थोडेसे तुम्हाला जर ते प्रोडक्ट लवकर पुश करायचे असतील तर असे प्रोडक्टच तुम्ही त्यांच्या आधी हातासमोर ठेवा. आणि त्याच्यानंतरचे अगदी जरा लो तिकीट प्रोडक्ट असतील तर ते थोडे मागे ठेवा. याचं कारण याच्यामध्ये असं आहे की तुमचे जे हाय तिकीट प्रोडक्ट आहे ते कस्टमरला लवकरात लवकर दिसतील आणि ते त्याच्यावर तुमचे त्या कस्टमरचं त्या प्रोडक्टकडे लक्ष जाईल आणि त्यातून ते तुमचा सेल होण्यासाठी खूप महत्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट, क्लिअर ब्रँडिंग विथ लोगोज, ब्राईट कलर्स आणि स्लोगन्स. आज प्रत्येक प्रोडक्टच्या वेळेला तुम्ही जर त्या प्रोडक्टबद्दल एखादं स्लोगन किंवा एखादी पंचलाईन त्या प्रोडक्ट बरोबर दिली किंवा ती जर तिथे सायनेज म्हणून तुम्ही जर तिथे वापरली तर प्रोडक्ट आयडेंटिफाय करायला पण खूप चांगलं जाईल. आणि त्याचबरोबर तुमच्या कंपनीचा लोगो आणि ब्रँडिंग, म्हणजे मी बऱ्याच वेळेला बघितलं आहे की लोक ट्रान्सपरंट प्लॅस्टिकमध्ये आपलं प्रॉडक्ट घेऊन येतात आणि त्याच्यावर फक्त रेटचा टॅग लावतात. तर ते न करता थोडंसं आपला स्वतःला आपण अपग्रेड करूया की जिथे आपण आपला लोगोचं ब्रँडिंग होईल, आपण काही ब्राईट कलर्स आपण यूज करू आणि आपल्या काही पंच लाईन आहेत किंवा टॅग लाईन आहे. तर ह्या गोष्टी आपण कशा प्रकारे आपल्या लोकांना, कारण त्याच्यामुळे तुमची स्वतःची, तुमच्या प्रोडक्टची आणि तुमच्या ब्रँडची ती विजिबिलिटी तुम्हाला वाढणार आहे त्याच्यामध्ये. ओके. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण कुठल्या एक्झिबिशनला जातो तर बऱ्याच वेळेला आपण ज्या प्रोडक्ट विकत असतो तर तशाच प्रकारचे सिमिलर प्रोडक्ट आणखी बरेचसे विकत असतात. तर त्यावेळेला आपण काय वेगळं करून देऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण काही ऑफर्स आपण त्यांना देऊ शकतो किंवा काही स्पेशल डिस्प्ले आपण ठेवू शकतो, तसं आपण ते करू शकतो. आता जसं स्मिता मॅडमनी सांगितलं की कोणीतरी ज्या टॅरो कार्डवाल्या होत्या तर त्यांनी काही वेगळा एक्सपिरियन्स त्यांनी केला होता. तर तसं आपण काही आपल्या प्रोडक्टचं आपण काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण करू शकतो का? तर त्या गोष्टी पण आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत, कारण ज्या वेळेला आपण प्रोडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन करतो त्यावेळेला लोकांना कळतं की हे आपलं प्रोडक्ट किती चांगलं आहे, त्याबद्दलची ते लोक चांगली माहिती देत आहेत आणि ते फक्त सेल करत नाही आहेत पण त्या प्रोडक्टची काही माहिती आणि ते प्रोडक्ट आम्हाला कसं युजफुल असेल असं ज्या वेळेला कस्टमरला वाटतं त्यावेळेला ते कस्टमर तुमच्याकडे लवकरात लवकर आकर्षित होतात. तिसरी गोष्ट, तुमचं एक्झिबिशन झाल्यानंतर सुद्धा लोकांनी जर तुम्हाला लक्षात ठेवावं असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं आहे तुम्हाला की तुमचे जे काही प्रमोशनल मटेरियल्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचे ब्रोशर्स आहेत, तुमचे काही गिफ्ट कार्ड असतील, तुमचे काही फ्री सॅम्पल्स काही द्यायचे असतील तर तशा प्रकारचे तुमच्या त्या प्रोडक्टची प्रमोशनल मटेरियल आणि फ्री सॅम्पल्स जे तुम्ही स्वतः घेऊन या आणि लोकांना एक्झिबिशन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे एक्झिबिशन झाल्यानंतर सुद्धा लोक तुमच्याकडे पुन्हा पुन्हा तुमच्या ज्या काही प्रोडक्ट रेंज आहे ती रेंज बघण्यासाठी तुमच्याकडे येतील. ओके. आता ह्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त प्रॉडक्ट आपलं एक्झिबिशनचं नाही तर एक्झिबिशनच्या व्यतिरिक्त आपण काय काय करू शकतो त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगतो. वेगवेगळे रस्ते आहेत, वेगवेगळ्या अव्हेन्यूज आहेत की जसं म्हटलं की एक्झिबिशन तर आपलं आपण करतोच आहोत, पण एक्झिबिशनच्या व्यतिरिक्त काही इव्हेंट असतात. म्हणजे आता जसं तुम्हाला माहिती आहे की आता 2 किंवा 3 तारखेपासून आपल्याकडे गरबा सुरू होणार आहे. पण गरबा सुरू होणार आहे हे एवढंच आपल्याला माहिती आहे, पण आज फाल्गुनी पाठकचा गरबा बोरिवलीमध्ये आहे. तर फाल्गुनी पाठकचा बोरिवलीमध्ये जिथे गरबा आहे तर तिथे आपण काही देऊ शकतो का, तिथे आपण काही करू शकतो का, याबद्दल थोडासा विचार व्हायला हवा. दुसरी गोष्ट, नेटवर्किंग ग्रुप. आज तुम्ही बिझनेस क्रिएटिव्ह कट्टाच्या नेटवर्किंग ग्रुपवर आहातच, तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्किंग ग्रुप्स आपल्याकडे माहिती असतात. ओके. लाईव्ह प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशनचं जसं मी मागे सांगितलं की तुम्ही जर लाईव्ह प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन केलं तर तुमचं प्रोडक्ट बघितल्यानंतर तुमचे जे कस्टमर आहेत ते त्यांच्या नेटवर्कमध्ये तुमचं प्रोडक्ट कसं प्रमोट करता येईल याबद्दल ते तुम्हाला सांगतीलच. बरं, ह्याच्यामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट मला आणखी सांगायची आहे की ज्या वेळेला आपण आपलं प्रोडक्ट सेल करत असतो किंवा आपण पुश करत असतो तर त्यावेळेला आपल्या प्रोडक्ट बरोबर आणखी कोणते प्रोडक्ट
एकत्र विकले जातात याबद्दलची थोडी प्रत्येक सख्यांनी इकडे आवर्जून माहिती घ्यावी. की समजा आज जर मी मसाले विकतोय तर मसाले कोणाबरोबर जातात, तर लोणचं जातं, पापड जातात, तर ह्यांच्या बरोबर जातात. तर लोणचं आणि पापडवाले जर वेगळे डिस्ट्रीब्युटर किंवा मॅन्युफॅक्चर असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर टायअप करा आणि त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या शॉपमध्ये किंवा अशा व्हिजिट करा किंवा सुपर मार्केटमध्ये व्हिजिट करा ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रोडक्ट एकटे न ठेवता 3-4 जणांचे मिळून एकत्र तुम्हाला ठेवता येतील आणि जिथे तुम्हाला तिथे चांगलं वेटेज मिळेल आणि तिथून तुम्हाला एकत्रित बिझनेस मिळेल. तर ह्या प्रकारे तुम्ही करू शकता. सर्वात लास्ट सेकंड लास्ट म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. आज बरेच जण फेसबुकवर आहेत, इंस्टाग्रामवर आहेत. तर तिथे तुम्ही कसं प्रमोट करता तुमचं प्रॉडक्ट त्याबद्दल पण थोडासा विचार व्हायला हवा त्याच्यामध्ये आणि त्याबद्दल थोडीशी तुम्ही चर्चा पण आपसात नक्कीच करून घ्याल. त्यानंतर आहेत वेबसाईट. तर त्या वेबसाईटबद्दल मी पुढच्या पानावर सांगतोय तुम्हाला. सर एकच मिनिट इंटरप्ट करते. हा. काही सख्यांचं म्हणणं आहे की व्हॉल्यूम कमी आहे, तर थोडासा जर वाढवता आला तर. ओके ओके. धन्यवाद. सॉरी फॉर इंटरप्शन. कंटिन्यू. आता पुढचं जे आहे, आता येतोय आवाज? हो हो आहे. हो. तर अलका मॅडमने ऑलरेडी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी वेबसाईट्स बनवतो, मी लँडिंग पेजेसच्या वेबसाईट बनवतो, ई कॉमर्स वेबसाईट्स बनवतो, सोशल मीडिया मार्केटिंग सुद्धा करतो आणि मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा करतो. मी आज तुम्हाला एका प्लॅटफॉर्मची आवर्जून मी तुम्हाला माहिती आज देणार आहे, जो आम्ही प्लॅटफॉर्म स्वतःच बनवलेला आहे. तर आपण जनरली जर आपल्याकडे प्रॉडक्ट ज्या वेळेला जास्त असतात तर त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला एक्झिबिशनमध्ये तुमचं प्रॉडक्ट ठेवता तर त्यावेळेला तुम्ही सगळे प्रॉडक्ट तुम्ही एकत्र ठेवत नाही, बरोबर आहे? तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट काय करायला लागते, तुम्हाला पहिली गोष्ट तुमची कॅटेगरी कोणती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कॅटेगरी आहे की साड्यांची. त्या साड्यांच्या कॅटेगरीमध्ये समजा त्याचे व्हेरियंट्स वेगवेगळे असू शकतील, पण साडी इज अ कॅटेगरी, कुर्ती इज अ कॅटेगरी, ड्रेस मटेरियल इज अ कॅटेगरी. सो अशा मोठी वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात आणि त्याच्यानंतर पहिलं कॅटेगरी तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमचं येतं प्रोडक्ट. त्या प्रोडक्टमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट असतात, त्याची प्राइसिंग काय आहे याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये सांगत असतात. ओके. त्यानंतर मी थोडासा हा प्लॅटफॉर्मचा तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू देतो याच्यामध्ये. तिसरी गोष्ट आहे, आम्ही हा जो प्लॅटफॉर्म केलेला आहे तर हा बेसिकली ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 10 ई कॉमर्स थीम्स आम्ही तुम्हाला देतो याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जर समजा सुरुवातीला जर तुम्ही ई कॉमर्स साईट सुरू केली या प्लॅटफॉर्मवर तर तुम्ही एखादा थीम घेतला तर त्या थीम जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्हाला वाटतं ही थीम थोडीशी मला वेगळी वाटते सो मी दुसरी थीम हे करेन. तर ज्या वेळेला तुम्ही तुमचं प्रॉडक्ट आणि कॅटेगरी ज्या वेळेला तुम्ही फिल करता, तुमचे प्रॉडक्ट वगैरे सगळे बनवता, तर त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही वेळेला या थीममधून तुम्ही तुमची थीम सिलेक्ट करू शकता. तुम्ही आधी केलेले तुमचे कुठलेही प्रोडक्ट किंवा कॅटेगरी बद्दल त्याच्यामध्ये काही फरक पडत नाहीये, कारण ते तसेच राहतात. फक्त तुमच्या थीमनुसार त्यांची प्लेसमेंट तिकडे होत राहते. आता हे सांगण्याचं मागे मागे कारण काय आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहीत असतात. पण नुसतं माहीत असून फायदा नाहीये. पण ज्या वेळेला आपण स्वतः करू ना तर त्याचा फीलच वेगळा येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला एक सुखद अनुभव त्याच्यामध्ये येत असतो. आता जसं मी कॅटेगरी बद्दल तुम्हाला सांगितलं तर हे काही स्लाइडर्स आपण आहोत. आपण ज्या वेळेला एखादी तुम्ही वेबसाईट बघता, कुठलीही समजा मिशोची बघा किंवा फ्लिपकार्टची बघा, तर त्याच्या पुढे जे तुम्हाला तुमच्या काही प्रोडक्टचे ज्या वेळेला ऑफर असेल किंवा डिस्काउंट काही देत असाल किंवा एखाद्या काय म्हणू त्याला आपण तुमचा जो सचिन सण सर, आहे. हा हा सचिन सर, हा. सर तुमचं ना माईक जरा जवळ घ्या आणि परत एकदा रिपीट करा आता जे बोललात ना तुम्ही, कारण हम्म. ऐकायला नाही येते. थँक्यू. मी माझी स्क्रीन ऑफ करतो हा. आता येतोय आवाज? हॅलो. स्मिता आवाज येतोय? मला तर येतोय येस व्यवस्थित. येस. येस येस. परफेक्ट परफेक्ट. हा. फाईन.
ओके. सो हे ते हा जो स्लायडर आहे, या स्लायडरवर तुम्ही तुमचे एखादा समजा एखादा सण आला असेल तर सणासुदीला तुम्ही काही डिस्काउंट वगैरे देत असाल तर इथे तुम्ही तुमचे स्लायडर वगैरे सुद्धा स्वतःहून बनवू शकता. स्क्रीन माझी शेअर होते ना? हो. हा. आणि सर्वात मोठा आणि गहन प्रश्न म्हणजे समजा आम्ही ऑनलाईन गेलो तर आम्हाला पेमेंट कसं मिळणार, आमचं पेमेंट कसं घेतलं जाईल. तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कॅशमध्ये पण घेऊ शकता, बँक ट्रान्सफर तुम्ही करू शकता, रेझर पेने करू शकता किंवा गुगल पेने सुद्धा तुम्ही करू शकता. असा हा प्लॅटफॉर्म आपण इथे बनवलेला आहे. आणि हे सगळे तुम्हाला कोणता पाहिजे प्लॅटफॉर्म त्यावर तुम्ही क्लिक करून तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही सिलेक्ट पण करू शकता. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे ज्याचा मी सांगितलं तर तो प्लॅटफॉर्म आहे मेकमायस्टोर्स.नेट म्हणून हा जो प्लॅटफॉर्म आहे. ओके. आणि या प्लॅटफॉर्मवर बनल्यानंतर मी तुम्हाला 2 सॅम्पल्स दाखवतो ज्या वेबसाईट्स कशा दिसतात म्हणजे तुमच्या एकंदर लक्षात येईल. हे बघा, हे एका केकचं आपण ई कॉमर्स त्यांचं बनवलेलं आहे प्लॅटफॉर्म हा. तर त्याच्यावर तुमचे प्रॉडक्ट इथे तुम्हाला दिसतात आहे, त्याच्या खाली तुमची प्राइसिंग दिसते आहे. ओके. आणि त्याच प्रकारचं आता हे दुसरं सॅम्पल आहे. यांचं सोपचा बिझनेस आहे. तर ही जी आहे ही दुसरी थीम आहे जी आपण त्याच्यामध्ये दाखवलेली आहे तुम्हाला. ओके. तर अशा प्रकारचं आपण प्लॅटफॉर्म आपण रेडी केलेला आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मचा इम्पॉर्टन्स तोच आहे की आपण फक्त याच्यावर जितके पण प्रॉडक्टवाले जे काम करतायत, जे एक्झिबिशनमध्ये काम करतायत किंवा घरातून काही काम करतायत तर त्यांच्यासाठीच हा आपण प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. ओके. आणि या प्लॅटफॉर्मची एक सक्सेस स्टोरी आहे ही तुम्हाला मला सांगावीशी वाटते. ती म्हणजे आपण गेल्या 25 सप्टेंबर पासून आपण हा प्लॅटफॉर्म लोकांसाठी ओपन केलेला होता. आणि दर दिवसाला एक याप्रमाणे 25 एनरोलमेंट ऑलरेडी या प्लॅटफॉर्मवर आपले झालेले आहेत. आणि या प्लॅटफॉर्मचा अॅन्युअली आपण हा प्लॅटफॉर्म आपण लोकांना देतोय, ज्याच्यामध्ये अॅन्युअल जे सबस्क्रिप्शन आहे तो फक्त एक कटिंग चहा दिवसाला, ह्याच्याही पेक्षा एकदा कमी कमी एकदम याच्यामध्ये आहे. ओके. तर या प्लॅटफॉर्म बद्दल आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे आणि माझे काही ऑनलाईन प्रेझेन्स आणि माझी वेबसाईट सुद्धा आहे याच्यावर. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.